मुंबईतलीच बातमी पाहतोय। दहिसर भागामध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। दहिसर पूर्वेकडील भागात एसवी रोड असेल किंवा शिवाजी रोड असेल, या संपूर्ण परिसरात तब्बल 2 फुटांपर्यंत पाणी साचले, त्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रिक्षाच्या इंजिनमध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे अनेक रिक्षा देखील बंद पडल्या आहेत, अनेक वाहनं या पाण्यामुळे बंद पडलेली आहेत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळते। और अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी संजय गर्दे आहेत। संजय, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, सगळ्यात खोळंबा वाहनधारकांचा झालाय, काय माहिती? निश्चितच भारतीय हवामान खात्याने देखील आज पावसासंदर्भात अंदाज वर्तवला होता। 3 ते 4 तास जे आहे ते मुंबईसाठी धोक्याचे सांगितले होते, ऑरेंज अलर्ट दिला होता आणि त्यानंतर मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो मुंबईतील अनेक सखल भागात, या सखल भागामध्ये पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली होती। खास करून दहिसर पूर्वेकडे जो एसवी रोड शिवाजी रोड परिसर आहे, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे त्या ठिकाणी जे रस्ते आहेत वाहना, त्या ठिकाणी त्या रस्त्यांवर साधारणपणे 2 फुटापर्यंत पाणी साचल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि या पाण्यातून जी लहान लहान वाहनं असतील, जसे रिक्षा असतील किंवा इतर काही जी वाहनं असतात, त्या वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे कुठेतरी वाहने रस्त्यावरती बंद पडताना देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। परिणामी जे आहे ते या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील होत आहे। यामुळे कुठेतरी चाकरमान्यांना या ठिकाणावर रस्त्यात कामावर किंवा इतर आपल्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मात्र उशीर होत आहे। संजय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।